श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव, श्री मारुतीराय आणि जय हरी. बाबा तुम्ही आहेत का? वा वा वा, असू द्या. चला, यात्री एक्सप्रेस पुन्हा आपल्याला भेटायला आलेला आहे. का भेटायला आले याचाच रस्त्यातच तुम्हाला सांगेन. चला, श्री विठ्ठल तयारी चालवली आहे. दयाटविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री की जय. गुरुवर्य हरिद्वार महाराज की जय. राम कृष्ण हरे. हरे जय राम कृष्ण हरे. रूप सुख सारे हो साजनी ओ विठ्ठल. शरण हनुमान विठ्ठल पकडा. विठ्ठल विठ्ठल तोंडी उच्चारा. आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्व मातांचे जयंतीदार गोवर्धनी ग्रामस्थ सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आपण या ठिकाणी येऊन भेटला आणि सहकार्य करण्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
समोसे 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 खा आणि थंड व्हा. श्री विठ्ठल आणि श्री ज्ञानदेव. आणि आज अशा प्रकारे आपण कोपरखंडातून निघालेलो आहोत. कोपरखंडातून निघता निघता एक जुनी आठवण. ती जुनी आठवण म्हणजे काय, ते म्हणजे नाना क्लास. हे नाना क्लासचे संस्थापक आमचे दादा नाना क्लास. आमची बहीण तुमच्याकडे यायची बरं का, राजेश्री पाटील कोपरेगाववरून तुमच्याकडे. नितेश पाटील, राजेश्री पाटील. आणि खूप मोठा क्लासेस यांनी आपल्या नवी मुंबईमध्ये राबवलेला होता आणि राबवलेला आहे. खूप विद्यार्थी आपले इथून पुढे गेलेले आहेत. यांच्याकडून शिक्षण घेऊनच आपले विद्यार्थी पुढे गेलेत आणि सगळे विद्यार्थी आज एकदम चांगल्या प्रकारे आपला प्रवास करत आहेत. आणि आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या बरं का. नमस्कार, मला थोडा आशीर्वाद आहे. चला चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. अशा प्रकारे आपण कोपरखंड गाव सोडून चाललो आहोत. तुका म्हणे तुमचं गाव आलेलं आहे. आमच्या गावात तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिंडी क्रमांक 148. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळ करी, टाळ वाजवा, टाळ घोडा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. श्री विठ्ठल आणि श्री ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे आपली दिंडी कोपरखंडावरून निघाली. कोपरखंडावरून निघाल्यानंतर प्रस्थान झालं कोपरखंडावरून. आणि आता आपण आलेलो आहोत बोंडकोडे ग्राम, बोंडकोडे ग्रामस्थ म्हणजे बोंडकोडे गाव येथे आपण आलेलो आहोत. आणि बोंडकोडे गावामध्ये सुंदर असा श्री विठ्ठलाचं मंदिर आणि त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण सर्व आलेलो आहोत. गावदेवीची सुद्धा आमची हे ग्रामस्थ मंदिर गावदेवीचं सुद्धा आहे ना, गावदेवीचं सुद्धा मंदिर येत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरचं सुद्धा हात मंदिर आहे. ज्ञानोबाराची सुबेद मूर्ती आतमध्ये आहे. त्यापूर्वी आम्ही आता नाश्ता करतो आणि आता आम्ही तुम्हाला चला श्री ज्ञानदेव तुकाराम कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. कशासाठी दिंडीचं स्वागत करण्यासाठी. लाली चटणी and chutney. विशाल महाराज किती खाणार? 3 अजून 3 खाणार नाही. एवढे कशाला घेतले? यात्रीगण सब ध्यान दीजिए, आगे आने वाली गाड़ी जी थी
वो भगवानगढ़ की थी और भगवानगढ़ में सब डब्बे आए हुए हैं और सब डब्बे आके इडली ठूस रहे हैं और इडली ठूसने के बाद सब जाएंगे कोपरी ग्राम। रामची होई दे राम विनेकरी बाबा राम म्हणता रामची होई दे पदी बाई सोनी पदवी घेई दे पदी बाई सोनी पदवी घेई दे। श्रीराम जय राम जय जय राम। आणि मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत माझ्या गावामध्ये आमच्या कोपरी गावात आपण आलेलो आहोत। सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या कोपरी ग्रामस्थांतर्फे आणि सर्वांनी आलेला नाश्ता आपण गोड मानून घ्यावा। आमच्या सर्व आमचे सत्यवन भोईर असतील विलास भोईर असतील त्यांनी रवी भोईर यांनी हा नाश्ता इथं नियोजन केलेला आहे त्याच्यामुळं ह्या नाश्त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। चला जय श्रीराम जय श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री विठ्ठल श्री विठ्ठल। त्या कोपरी गावच्या मामी बरं का कशा आहेत कोपरकडे आले ना दिंडी काढायला या बरं बरं असो वयोमानाप्रमाणे नाही करायला। आणि काय म्हणता तुम्ही दिंडी काढायला आले नाही बरोबर ना जाऊ बाई म्हणजे काय बोलतात दोघांनी उत्तर ठरवून ठेवलेला होता बरा नाही ना असं मग तुमची बी घ्यायची बरी माग माग ही बघ आहे मी शोधतोय बरं ही काय दिली टोनम चल तुझ्याशिवाय दिंडी अधुरी आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता आणि कापे काम नाही आता आणि कापे काम श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। अशा प्रकारे आपल्या कोपरी गावाला आपण सोडून जात आहोत। कोपरी गावातला सोहळा झालेला आहे आणि आमचे रमाकांत दादा आणि पुरुषोत्तम दादा भोईर हे सर्व आपले दिंडी सोडण्याकरता आलेले आहेत बोळवण करायला आलेले आहेत त्याचे वडील फार फार धन्यवाद बरं का तुमचं। चला रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। आखी दिंडी आपली बस स्टॉपवर बसलेली आहे। ही आहे आपली ट्रक आणि नमस्कार मंडळी ज्ञानदेव श्री ज्ञानदेव। आणि अशा प्रकारे आपली दिंडी ही तुर्भे गावामध्ये नाही तुर्भे गावाच्या बाहेरून चाललेली आहे आणि तुर्भे गावाच्या बाहेर जाता आता सगळी आपली बस स्टॉपला थांबलेली आहेत। बस स्टॉपला अशा प्रकारे आपला आराम चालू आहे आणि आता आपली दिंडी जाणार आहे सानपाड्या गावात आपल्या रमाईच्या इथं आपला आजचा दुपारचं जेवण आहे। तो जेवण जेवायचं थोडं झोपायचं नंतर पुढचा प्रवास करायचा। चला श्री विठ्ठल ज्ञानदेव। चला 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 रमाईची दिंडी निघालेली आहे। चला दादा धन्यवाद। चलो काय सुनबाई बरे आहे। चला 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 काय चिन्मुन्नू नमस्कार नमस्कार बरे आहेत ना कुठपर्यंत आहेत तुम्ही वा आनंद आहे शेवटपर्यंत म्हणजे टेन्शन नाही आमचे आता कपडे धुवायला टेन्शन नाही।
ठाकूर यांच्यातर्फे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. 5 मिनिटाचा विसावा आहे. पुंडली गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पाणी आंबेओली जगदे, येते पाणी आंबेओली जगदे. निघाला पतुरे हाताला, गवळणीचा थाट निघाला मधुरे हाताला, राजाराम पाटील प्लस हरिभक्तपरायण देवानंद प्लस प्लस हरिभक्तपरायण संतोष प्लस 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 गार्गी मेघा पौर्णिमा का देवानंद दादाची बायकोचं नाव काय पौर्णिमा हा असू दे पौर्णिमा आणि मेघाताई प्लस गार्गी प्लस तनिष्का प्लस देवानंद पाटील बस तो प्लस डबल होईल. अशा प्रकारे याच्यातर्फे खंडेची व्यवस्था केलेली आहे. असं दरवर्षी त्यांनी असं वारकऱ्यांसाठी सेवा करावी. उत्तर तुमचं आयुष्य आरोग्य वैभव वाढावं ही माऊलीच्या प्रार्थना. तिकडे आओगे ब्रह्म. चला श्री विठ्ठली श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तरी अशा प्रकारे आपली कोपरखान्यावरून निघालेली दिंडी आपण दरमदल करत कुठं आलेलो आहोत. सीबीडी सीबीडी बेलापूर इथे मस्तपैकी आपल्याला वडापावची गाडी दिसलेली आहे. दिंडीचं म्हणणं आहे इथं वडापाव तर नाश्ता करावा. कोणाचा नाश्ता आहे का काका आपला? संकेश हरिश्चंद्र म्हात्रे यांचा नाश्ता आहे. एक आपण ते गावठी भाषेमध्ये म्हणतो बटाटू वडे आणि पाव. बटाटू वडे पाव वडा पाव. हा संकेत दादा यांचा आपल्याला नाश्ता आहे. सगळ्यांनी दबाके संकेत दादांचा नाश्ता करा आणि आपण परत पुढे निघूया. पुढं आपलं जास्त नाही आता आपल्याला 1 तासाचा रनिंग आहे आणि 1 तासाचा आपला ठिकाण येणार आहे. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. जे असे देव उभा तैसे समचरणाची शोभा संता चरणा जावे जनी म्हणे तया द्यावे. वा चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आज आपला पहिला दिवस. वास्तविक आज मला तुमच्याशी बोलायलाच भेटलं नाही. सकाळी मला वाटलं सकाळी ब्लॉगला शूट करायला जाईल तेव्हा तुमच्याशी बोलल पण खरंच आज मला वेळच भेटणार नाही तुमच्याशी बोलायला. आता निवांत बोलत होते पण 2 मिनटं कारण की व्हिडिओ मोठी होते. तर आजचं असं का आपण चाललेलो आहोत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा समाधी सोहळा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला 2025चा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याकरता आपण कोपरखिरणे गावातून आपली ही दिंडी निघत असते. दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ या मंडळाच्या मार्फत आपली ही दिंडीची सेवा असते आणि या दिंडीत आपले सर्व वारकरी मंडळी गुणीजन गायक वादक
गुरुमंडळी, आपली जुने मंडळी, नवीन मंडळी, आजी माजी सर्व लोक इथं आपले दिंडीत चालत असतात आणि अशा प्रकारे ही दिंडी आपली हसत खेळत नाचत गात आनंदात रागवत फुगत रुसत आणि आनंदात जात असते. आणि अशा प्रकारे आपण आजचा आपला पहिला दिवस म्हणजे कोपर घरण्यावरून निघालो. आज बरीच गावं झाली. कोपर घरणार, दुसरा गाव बोनकोडे, तिसरा गाव खेरणे, चौथा कोपरी, कोपरीवरून मग तुर्भ्यावरून सानपाड्यावरून नेरोळ, नेरोळ एलपी रोड पकडून सीबीडी बेलपाडा वस्तीचं ठिकाण आजचा बेलपाडा आहे. असा दरमजल करत खूप मजा आली आजच्या दिवसाला. ती मजा तुम्हाला दिसतच. आणि आता मी आजच्या दिवसाचे व्हिडिओ इथंच एंड करतोय. झोपताना मी काय व्हिडिओ काढणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल. त्याच्यासाठी इथं तुम्हाला आज शुभरात्री काढली तरी शॉर्ट्स काढून तुम्हाला टाकेल. शॉर्ट्स म्हणजे शॉर्ट रील. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला शुभरात्री.